तू ही रे माझा मितवा मालिकेच्या 27 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी हिम्मत करून अर्णवच्या केबिनमध्ये येते अपॉइंटमेंट लेटरवरती सही मिळवण्यासाठी. परंतु ईश्वरीच्या मनात धाकधूक ही अजूनही असतेच. इतक्यात अर्णवचा फोन वाजतो आणि ईश्वरीच्या हातून घाबरल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर टेबलच्या खालती पडतं. आता ईश्वरी जेव्हा ते लेटर उचलायला जाते, नेमकं ईश्वरीचं डोकं टेबलला थडकतं. तेव्हा अर्णव सावध होतो आणि कोण आहे असा विचार करत तो जेव्हा टेबलच्या खालती वागतो, दोघे एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात आणि एकमेकांना पाहताच दोघांनाही तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. आता ईश्वरी पुन्हा टेबलच्या खालून उठायला जाणार तेव्हा तिच्या डोक्याला लागतं. नियतीने पुन्हा दोघांना आमने सामने आणलेलं असतं. खरं तर अर्णव समोर आता ईश्वरीच्या नोकरीचं सत्य उलगडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी धक्क्याने विचारते की हे ऑफिस तुमचं आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की बाहेर एवढा मोठा बोर्ड लावलाय, वाचता येत नाही का तुला? तू इथे कशी काय? असं तो खडसावून जाब विचारतो. तेव्हा ईश्वरी अर्णव समोर खुलासा करते की तुमच्या ऑफिसमध्ये मी नोकरीसाठी आले. अर्णव इतका भडकतो की तो तिच्या अंगावरती धावून जात तिला विचारतो की नोकरी? अगं, या ऑफिसच्या आजूबाजूला फिरायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे आणि तुला इथे नोकरी कशी काय मिळाली? असं तो विचारतो. तेव्हा अर्णवचा आवाज खूप वाढलेला असतो. बाहेरचे एम्प्लॉईज धक्क्याने केबिनकडे पाहायला लागतात. ईश्वरीची भंबेरी उडालेली असते अर्णवच्या रागाचा चढलेला पारा पाहून. इकडे राकेश मुद्दाम आत्याच्या जवळ आलेला असतो आणि बाहेरून तो जिओ आत्याकडे डोकावतो आणि मुद्दाम फोनवरती बोलण्याची नाटकं करत आपलं इम्प्रेशन झाडत असतो. कारण त्याला काहीही करून घरातील सर्वांचा विश्वास जिंकायचा असतो. त्याने एका खानावळीत फोन केलेला असतो आणि डब्याचे रेट्स विचारत असतो आणि तेव्हा मुद्दाम स्वतःच खोटा फोन करून नाटकं करत म्हणतो की महिन्याचे 12,000 ते मला परवडणारच नाही आहे आणि तो टेन्शनमध्ये असल्याची नाटकं करतो. तेव्हा जियो आत्याला त्याच्यावरती दया येते आणि ती त्याला आतमध्ये बोलावते आणि नम्रताला त्याच्यासाठी चहा आणायला सांगते. जयू आत्या अगदी काळजीने विचारते की काय झालं राकेश, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? तेव्हा राकेश म्हणतो की हो, हल्ली किती महागाई वाढली आहे ना, म्हणजे साधा चहा देखील 10 रुपयाला मिळतो, तोही अगदी 2 घोट. तर जयू आत्याला राकेशची काळजी वाटते आणि ती त्याला विचारते की काय झालं, तुम्ही तुमच्या जेवणाचे नक्की काय करणार आहात? तेव्हा राकेश त्यांना सांगतो की डबा लावणार होतो, परंतु पैसे खूप जास्त आहेत. त्यापेक्षा मी एक काम करेन ना, वडापावच्या गाड्या आहेत आणि जर वडापाव परवडत नसेल तर चहा बिस्किट जिंदाबाद. राकेशच्या खोट्या नाटकांना जियो आत्या नम्रता भुलतात आणि जियो आत्या अगदी राकेशला बजावते की ते काही नाही, तुम्ही आजपासून आमच्या इथे जेवायचं. राकेशला तेच तर हवं असतं. राकेश मुद्दाम त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उचलतो. तेव्हा राकेश साळसूदपणाचा आव्हानात म्हणतो की उगाचच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? तेव्हा आत्या राकेशला म्हणते की ते काही नाही या, आता आमच्या घरामध्ये 3 माणसांचा दररोजचा स्वयंपाक होतो ना, त्यात तुम्ही 4थे, तुमचा देखील होईल, त्यात काहीच हरकत नाही आहे. तरी देखील राकेश आता जेवायला नकार देत असतो. तेव्हा आत्या त्याला म्हणते की तुम्ही नमूला विचारा की माझा गुस्सा किती वाईट आहे आणि तुम्ही जर आत्ता माझं ऐकलं नाहीत ना तर मग मी रागवे ना तुमच्यावरती. तेव्हा नम्रता म्हणते की हो, आत्या चिडली ना खूप भयंकर असते हा. तेव्हा राकेश म्हणतो की गुस्स्यापेक्षा ना पोटभर जेवण केलेलंच बरं. तेव्हा जयू आत्या नम्रता दोघी हसत असतात. तर राकेशचं काम आता फत्ते झालेलं असतं. विचार करतो की चला, घरात घुसण्यासाठी आता नवीन एक कारण मिळालं. परंतु ईश्वरीला इकडे समोर पाहून अर्णव खूपच भडकलेला असतो आणि तिथे आता खूप मोठा तमाशा होणार असतो. चिडलेला अर्णव हा ईश्वरीजवळ येतो आणि तिला जाब विचारतो की पैशांमध्ये सुख न शोधणारी माणसं आहात ना तुम्ही. तुम्ही खूप इमानदार आहात, मेहनती आहात, प्रामाणिक आहात, हे सगळं तोंड वर करून सांगायचीच ना मला. मग आता तुझी ऑनेस्टी कुठं गेली? आणि आता माझ्याच ऑफिसमध्ये काम करून माझ्याचकडून पगार घेऊन तू मलाच काही काय सुनावणार का? की कसं तुम्ही पैशात सुख शोधत नाही ते? तेव्हा ईश्वरीची नुसती घाबरगुंडी उडालेली असते. तर बाहेर एम्प्लॉईजमध्ये चर्चांना उधाण आलेलं असतं.
कारण एम्प्लॉईजमध्ये कोणालाच कळत नसतं की अर्णव नक्की कोणावरती चिडला असेल. आत्तापर्यंत गप्प असलेली ईश्वरी अर्णवला सणसणीत उत्तर देते की चूक झाली माझी, की मी इथे आले. आणि ईश्वरीचं मन तिला सांगतं की इथे आता एक क्षण देखील थांबायचं नाही. इशू निघून जाणार तोच अर्णव तिला अडवतो. अर्णव आणखीनच चिडतो. तिला विचारतो की नक्की मूर्ख समजतेस का तू मला? नाही म्हणजे मनाला वाटलं तेव्हा तू इथे येणार, मनाला वाटेल तेव्हा तू इथून जाणार. तू मला म्हणालीस ना की तू इथे नोकरी करण्यासाठी आली आहे, परंतु इथे नोकरी करण्यासाठी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. आणि तू मला सांग की तुला का आणि तुझ्या कोणत्या स्किल्ससाठी मी तुला जॉब द्यायचा आहे. नुसतं देवदेव करून उपयोग नाही आहे. या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ना स्किल असावे लागतात. आणि काय म्हणाली होतीस तू मला की माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे. आता अर्णव देवाबद्दल वाईट साईट बोलणार तेव्हा ईश्वरी त्याला खडसावते की देवाबद्दल काही ऐकून नाही घेणार मी. तेव्हा अर्णवही गप्प न बसता तिच्यावरती ओरडतो की ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो ना त्याचा या गोष्टीवरती विश्वास राहत नाही की देव, नशीब, डेस्टिनी. आणि अर्णव अगदी ईशूच्या अंगावरती धावून जातो. ईश्वरीचा पाय सटकतो आणि ईश्वरी खालती पडणार तर अर्णवने तिला वेळीच सावरलेलं असतं. ईश्वरी चेअरवरती असते, परंतु वेळीच अर्णवने सावरल्याने ईश्वरी पडण्यापासून बचावलेली असते. चिडलेला अर्णव तिला विचारतो की काय म्हणाली होतीस तू? काय म्हणाली होतीस तू की तू इथे नोकरीसाठी आलीस, परंतु लायकीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असताना की असा तोल जातोच. यावेळी मी तुझा हात पकडून तुला सावरलंय म्हणून, नाहीतर. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग सोडा माझा हात. अर्णवला आता मोठा धक्काच बसतो. एवढं सगळं घडून देखील ईश्वरीचा जराही तोल ढळलेला नसतो. इकडे बाहेर लावण्या धावत येते आणि ती सॅम पॅमला विचारते की नक्की काय झालंय, AR एवढा का चिडला आहे. तेव्हा सॅम सांगते की ती डेसिकल ती आहे ना ती अर्णवच्या केबिनमध्ये गेली आहे. लावण्याच्या डोक्यात तिडीक जाते. विचार करते की ती कशी काय जाऊ शकते तिथे. आणि नक्की अर्णव का चिडला आहे ते पाहण्यासाठी जेव्हा ती केबिनमध्ये येते समोरचं दृश्य पाहून तिला मोठा धक्काच बसतो की अर्णवने ईश्वरीचा हात पकडून ठेवलेला असतो. आता लावण्या अर्णवला प्रश्न विचारणार. अर्णव तिला गप्प बसवतो आणि तो ईशूला म्हणतो की आता तुझा देव नाही तर मी तुला फक्त वाचवू शकतो. आतापर्यंत गप्प असलेली ईश्वरी अर्णवला सणसणीत उत्तर देते, तेही अगदी त्याच्या भाषेतच. ती म्हणते की कोणीतरी हात पकडून मला सावरण्यापेक्षा माझे मी धडपडलेली बरे. पडून मी स्वतः तरी उठेनच आणि माझा देव, माझा गणूबाप्पा आहेच मला वाचवायला. तुम्ही सोडल्यानंतर मी पडेनच, परंतु थँक्स म्हणेन मी माझ्या नशिबाला. आता दोघांमध्ये कडाक्याचा वाद पेटलेला असतो. तेव्हा अर्णव देखील तिला म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि तो इशूचा हात सोडून देतो. इशू धाडकन खालती पडते. तिला हाताला लागते देखील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून इशू अगदी डोळे वठारून अर्णवकडेच पाहत असते. आणि लावण्याला अर्णव ईश्वरीसोबत जे वागतोय ते अगदी बरोबर वाटतं. इकडे अंजलीचं डोकं दुखत असल्याने सुरेश दादांना तिने ब्लॅक कॉफी आणायला सांगितलेली असते. तेव्हा आजी काळजीपोटी तिला म्हणते की अगं मग दुखीवरती काहीतरी उपाय बघ ना. तेव्हा वल्लरी येऊन टोमणा मारते की उपाय हे नंतर शोधता येतीलच, परंतु डोकेदुखीचं कारण आधी शोधावं लागेल ना. आणि मुद्दाम ती अंजलीला विचारते की आमच्या जावई बापूंनी तर डोकेदुखी वाढवली नाही ना. तेव्हा आजी खूप चिडते आणि वल्लरीला खडसावते की का जावई बापूंनी डोकेदुखी वाढवली म्हणजे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तेव्हा वल्लरी म्हणते की मी अगदी सहजच बोलून गेले. आजीला वल्लरीचा स्वभाव चांगलाच माहिती असतो. ती म्हणते की तू कधी मुद्दाम बोलते आणि कधी सहज बोलून जाते ते कळतं बरं का मला. आता अंजली वल्लरीला पाठीशी घालणार तर आजी तिला खडसावते. घरच्या सुनेने आपलं अख्खं घर आणि नाती सांभाळायची असतात, या गोष्टी आता हिला शिकवाव्या लागतील. आता वल्लरी तोंड उचकटून उद्धटपणे बोलणार. आजी तिचं तोंडच बंद करते. आजीने आता वल्लरीला चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं. मागचं पुढचं ते अख्खं आता वसूलच करते वल्लरी करून. आणि वल्लरीला ती खूप काही सुनावते. घरच्या जावयाबद्दल नक्की काय आणि कसं बोलायचं हे देखील आता तुला शिकवावं लागणार आहे का. मला वाटलं होतं की चला मुलीचा संसार नीट सुखाचा नाही झाला, परंतु माझ्या मुलाचा संसार तरी सुखाचा होईल, परंतु
तुझं लग्न होऊन तुझा मुलगा लग्नाला आला तरी देखील तुझ्यामध्ये समंजसपणाचा लवलेश देखील नाही आहे. आपल्या घरातले जावई बापू जर सोडले ना तर या घराला चुकीचा मिळालेला श्रापच आहे, हे तुझ्याकडे पाहून दररोज मला वाटतं. तर वल्लरी रागाने तेथून निघूनच जाते. परंतु अंजलीला तिच्याबद्दल वाईट वाटतं आणि ती आजीला म्हणते की बिचारीला वाईट वाटलं असेल. तेव्हा आजी तिला म्हणते की ही आणि बिचारी काही हिची बाजू घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की अगं मस्करीमध्ये बोलून गेली असेल ती. तेव्हा आजी म्हणते की घरचा जावई हा काय मस्करीचा विषय आहे का अंजली? अगं मी काय हिला आज ओळखत नाही आहे. माझा बिचारा अविनाश हिला सांभाळून घेतो ना, म्हणून यांचा संसार सुखाचा आहे, टिकला आहे. नाहीतर काही खरं नव्हतं. आणि आजीचा नुसता संताप होतो. अंजली आजींना आठवण करून देते की आज वल्लरीचा वाढदिवस आहे. तेव्हा आजीला जरा वाईटच वाटतं की ती खूप जास्त बोलून गेली. तर अंजली म्हणते की आम्ही कोणीही विश केलेलं नाही आहे मामीना, कारण आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे. तेव्हा आजी म्हणते की द्या सरप्राईज द्या. आणि देवाकडे ती प्रार्थना करते की निदान या वाढदिवसाला तरी हिला सद्बुद्धी दे. आणि ती तेथून निघून जाते. इकडे ईश्वरी पडलेली असते. ती स्वतः धडपड करून उठायला जाणार तर लावण्या जाऊन तिचा हात पकडते आणि तिला विचारते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या परमिशनशिवाय ARच्या केबिनमध्ये येण्याची. तेव्हा तिथे अर्णव चिडून तिला विचारतो की हिला नोकरी कोणी दिली. तर लावण्या त्याच्याशी खोटं बोलते की मलाही माहीत नाही आहे. ईश्वरी धक्क्याने तिच्याकडेच पाहते. तर अर्णव तिला म्हणतो की ती सगळी माहिती तू नक्की नंतरच काढ, परंतु हिला आधी माझ्या केबिनच्या बाहेर ढकल. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल चालती हो इथून. अर्णवने ईश्वरीचा खूप अपमान केलेला असतो. आणि लावण्या देखील ईश्वरीला म्हणते की AR काय मनाला ऐकलं नाही आहेस का, चल तू इथून. आणि तिला फरफटत तसंच केबिनच्या बाहेर घेऊन जाते. अर्णव आता खूप भडकलेला असतो. तर इकडे आजीने अपमान केला म्हणून वल्लरी रागाने तिच्या रूममध्ये येते. आणि रूममध्ये येताच वल्लरी धाडकन दरवाजा आदळते. अविनाशचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा विचार करते की वाह, मला बड्डेच्या दिवशी काय सरप्राईज मिळाला आहे. अविनाश मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर वल्लरी त्याला विचारते की तुम्ही काही ऐकलत का? तेव्हा अविनाश म्हणतो की नाही. वल्लरी म्हणते की वाह, आज माझा वाढदिवस आहे ही गोष्ट सुद्धा यांच्या लक्षात नाहीये. आणि अविनाशवरती चिडचिड करत ती म्हणते की माझ्यात समंजसपणा नाहीये असं म्हणाली तुमची ती ओल्ड लेडी. मी इतकं केलं या घरासाठी, या घरातल्या नातवंडासाठी, परंतु त्याचं त्यांना काहीच नाहीये. तेव्हा अविनाश तिला समजावतो की अगं आई असं बोलून गेली असेल, आईला तसं म्हणायचं नव्हतं. तेव्हा ती म्हणते की हो, जाऊन तुमच्या आईला विचारा ना, त्या मला या घरची सून नाही तर श्राप मानतात. वल्लरी अगदी रागाने पेटून उठलेली असते. रागाच्या भरामध्ये ती स्वतःचा मोबाईल देखील फेकते. तेव्हा अविनाश तिला समजावायला जाणार तर वल्लरी त्याच्यावरती चिडचिड करते की तुमची बहीण मेल्यानंतर, तिने आत्महत्या केल्यानंतर ही ओल्ड लेडी आपल्या घरी ती 2 अनाथ मुलं घेऊन आली होती. त्यांना कोणी वाढवलं तर मी वाढवलं. पाटील आहात ना तुम्ही, मग तुमच्या घरात राहणारी ही 2 राजे शिर्केंची मुलं कोण आहेत? तेव्हा अविनाश वल्लरीचा राग शांत करत तिला समजावतो की कशाला उगाच जुन्या गोष्टी उकरून काढतेस. तेव्हा चिडलेली वल्लरी म्हणते की मी काढणार, मी आत्ता तर मुद्दाम सगळं उकरून काढणार. त्या 2 अनाथ मुलांना घेऊन कोण आलं होतं माझ्याकडे? तुमची आईच आली होती ना. येऊन काय म्हणाली की ही 2 मुलं आता आपल्यासोबत आपल्याच घरात राहतील. त्यामुळे वल्लरी तू दुसऱ्या मुलाचा विचार करू नकोस. ऐकलं ना मी त्यांचं. सगळं त्यांच्या मनासारखं केलं. नंतर अर्णवच्या बिझनेससाठी मी स्वतःचे माझे दागिने विकले. तेव्हा अविनाश तिचा गैरसमज दूर करतो. तो म्हणतो की वल्लरी ते दागिने तुझे होते. तर चिडलेली वल्लरी म्हणते की एवढं सगळं त्या मुलांसाठी करून देखील ही ओल्ड लेडी सगळं विसरली. आता आजीच्या बोलण्यामुळे या दोघांमध्येच कडाक्याचा वाद निर्माण होतो. तर अविनाश तिला फटकारतो की ती तुझी सासू आणि माझी आई आहे. तुझा राग कितीही रास्त असला तरी माझ्या आईशी बोलताना जरा भान ठेवत जा. तेव्हा वल्लरी त्यालाही उत्तरपणे बोलते की आता भान मी नाही तर त्यांनी ठेवायचं आहे. अविनाश वल्लरीचा राग शांत करण्यासाठी तिला समजावण्यासाठी खूप प्रयत्न करतो. परंतु वल्लरी त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. खरं तर ती त्या मनस्थितीतच नसते. आणि ती म्हणते की
त्यांच्या सांगण्यावरून मी दुसरं मूल देखील होऊ दिलं नाही. आता मी माझ्या आकाशला त्याचा हक्क नक्की कसा मिळवून द्यायचा ते बघतेच. तेव्हा अविनाश धक्क्याने तिच्याकडेच पाहतो. इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये खूप मोठा तमाशा उभा राहिलेला असतो. लावण्याने फरफटतच इशूला केबिन बाहेर आणलेलं असतं. तेव्हा ईश्वरी तिथे तिची बाजू समजावून सांगणार तर लावण्या तिचं काही ऐकून न घेता उलट तिची लायकी काढूनच मोकळी होते. म्हणते की कोणाला विचारून गेलीस तू ARच्या केबिनमध्ये? एवढ्या सगळ्या मुलींमधून मी तुला सिलेक्ट केलं होतं. इथे 10-10 वर्ष काम करणारे एम्प्लॉईज देखील अजून ARच्या केबिनमध्ये गेली नाही आणि तू पहिल्याच दिवशी ती हिंमत केलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की ते मी अपॉइंटमेंट लेटरवरती आणि लावण्य तिच्या हातून अपॉइंटमेंट लेटर घेऊन फाडून तिच्याच तोंडावरती फेकते. तर इशूचा आता पहिलाच दिवस हा शेवटचा दिवस ठरलेला असतो आणि तिच्यामुळे ऑफिसमध्ये खूप मोठा तमाशा निर्माण झालेला असतो. परंतु इशूला बिचारीला पहिल्याच दिवशी खूप सारा अपमान सहन करावा लागतो. तर चिडलेली लावण्या इशूचा हात पकडून तिला जाब विचारते की AR खूप मोठा सेलिब्रिटी आहे म्हणून मुद्दाम त्याच्याशी ओळख वाढवायला गेलीस ना? तर इशूबद्दल त्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो. चल निघ इथून असं म्हणत लावण्या तिला ढकलते. तेव्हा इशू चोराची खालती पडते आणि धक्क्याने लावण्याकडेच पाहायला लागते. परंतु एम्प्लॉईजमध्ये आता चर्चांना उधाण आलेलं असतं. तर सॅम पॅम दोघेही खूप खुश असतात आणि हसून इशूची मज्जा पाहतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्या सात्विक फॅशनमध्ये आपला एवढा अपमान झाला, आपल्याला एवढं ऐकवलं गेलं, तिथून परत फिरायचं नाही, आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि स्वतःला सिद्ध करायचं असा विडा उचलत ईश्वरी माघारी फिरते आणि ज्यावेळेस अर्णवची मीटिंग चालू असते, चालू मीटिंगमध्ये जाऊन अर्णवला ती चॅलेंज करते की मी ही नोकरी सोडून जाणार नाही, मी करेन तर हाच जॉब करेन. लावण्यासाठी हा जबरदस्त झटका असतो कारण अर्णव ईश्वरीवरती विश्वास ठेवतो आणि तो तिला चॅलेंज देतो की चालेल, दिली तिला नोकरी, परंतु तुला 15 दिवसांसाठी माझी असिस्टंट बनून राहावं लागेल आणि जर मी दिलेली जबाबदारी तुला पार पाडता नाही आली तर तुला आमच्या सात्विक फॅशनला 1,00,000 रुपये द्यावे लागतील. तेव्हा फुल कॉन्फिडन्सने ईश्वरी अर्णवच्या हातात हात देते आणि त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट करते. लावण्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो. आता ईश्वरी या सगळ्यांमध्ये टिकू शकेल का आणि अर्णव तिची नक्की कशी परीक्षा घेईल ते पाहणं तितकंच मनोरंजक